केलो। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेला, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या महापुरुषांचा योगदान लाभले त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करते। आदरणीय विचारपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या बालमित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, तर 26 जानेवारी 1950 ला भारताला त्याच्या सार्वभौमत्वाची जाणीव करून देणारं संविधान प्राप्त झालं। पुढे स्वदेशी, सहकार, राष्ट्रीय शिक्षण यासारख्या आदर्शवादी संकल्पनांमुळे भारताने गरीब राष्ट्र ते विकसनशील राष्ट्रांचा खडतर प्रवास पार केला होता। याच भारताबद्दल मोदीजींनी असं म्हणाले होते की भारतातील विविधता हे भारतातील सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे। पण अगदी दुसऱ्या बाजूला पंडित नेहरूंनी द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात दिल्याप्रमाणे 540 पेक्षा अधिक संस्थानांना आणि अनेक संस्कृतींना स्वतःमध्ये सामावून घेत विविधतेतून एकता अशी भारताला नवीन ओळख निर्माण केली होती। मग गेली 75 वर्ष भारतानं स्वातंत्र्याची गाठल्यानंतर मिळवलेल्या यशाचा अमल असेल, विविधतेतून टिकलेली एकता असेल, विचारांचा जपलेला वारसा असेल, जपलेली संस्कृती असेल, किंबहुना जगातील सर्वात मोठी लोकशाही असेल, या सर्व गोष्टींमुळे भारतीय स्वातंत्र्य अधिक बोलका उभा आहे। म्हणून अमेरिकन नीतिवाद्यांचं असं म्हणतो की भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष हा फक्त काही वर्षाचा मागोवा नसून तो एका नवीन क्रांतिकारी पर्वाचा आरंभ आहे आणि त्याच क्रांतिकारी पर्वाचा अवलंब करण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे। नमस्कार, मी मैथिली काळुंके तुमच्या समोर विषय मांडते, स्वातंत्र्याची 75 वर्ष काय कमावले, काय गमावले। मग सुरुवातीला मला असं सांगावं वाटतं की द हिंदू वृत्तपत्रामध्ये द गोल्डन जुबली ऑफ इंडिया नावाचा अग्रलेख आला होता। त्या अग्रलेखात असं लिहिण्यात आलं होतं की ज्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळालं, अगदी त्याच काळात ब्रिटिश राजवटीकडून एकूण 12 राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं होतं। पण त्याच्या पुढे जाऊन भारताने केलेल्या प्रगतीमुळे, अवलंबलेल्या धोरणामुळे भारताने विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर आलेला आहे। आणि मला वाटतं तर कोणी विचारलं की गेल्या 75 वर्षात भारताने काय कमावले, तर त्याचं उत्तर हे असेल, मग भारताने ओसाड जमिनीतून सोनं पिकवण्याचं काम केलंय, म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इंटू ऍग्रिकल्चर। अशा धोरणातून आयात करणारा भारत आज निर्यात करणारा भारत झालाय। भारत 130 देशांची भूक मिळवताना तुम्हाला पाहायला मिळतोय। मग 1991 ला आलेलं आर्थिक धोरण असेल किंवा 2020 ला केलेलं नवीन शैक्षणिक धोरण असेल, यामुळे भारत त्याच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत चाललेला आहे। म्हणून 1951 ला 936 असलेलं तर 2011 ला 947 पर्यंत पोहोचलं। भारताचं वाढलेलं लिंग गुणोत्तर असेल, 12% वाढलेली साक्षरता असेल, मग नालंदा, तक्षशिला यासारख्या विद्यापीठांचा नुसता जगभरात होता, त्यातून IIT, NIT, एम्स यासारख्या शैक्षणिक संस्था उभा करण्याचं काम भारताने केलं। मग भारताने नीलक्रांती, हरित क्रांती, दूध क्रांती, पीत क्रांती, श्वेत क्रांती, गुलाबी क्रांती इतकापासून द मोस्ट वराईज प्रोडक्शन इन 1 year हा किताब मिळालेल्या देशापर्यंत भारताने मदत मारली होती। मला वाटतं तुम्हाला आता हेही माहिती असेल की आता रशिया-युक्रेनच्या युद्धात भारताने स्वीकारलेली अय्यप्तवादाची भूमिका असेल किंवा पाकिस्तानवर केलेला सर्जिकल अटॅक असेल। मला वाटतं तुम्हाला हेही माहिती असेल की आता 1965 ला पाकिस्तान विरुद्ध तर 1971 ला बांगलादेश विरुद्ध लढलेल्या युद्धात भारताने विजय मिळवला होता। मग 1965 ला ताशकंद करार करून तर 1971 ला शिमला करार करून भारताने जगाला दाखवून दिलं होतं की आम्हाला दुसऱ्या देशावर वर्चस्व नकोय, भारताचा वर्चस्ववादाला विरोध आहे आणि भारताला शांततेला प्राधान्य द्यायचंय। म्हणून भारत एक विश्वगुरू म्हणून ओळखला गेला होता। मग सत्यअहिंसावादी गांधींच्या देशात जेव्हा देशाची भाषा बोलता लागते, सामाजिक न्यायाची परिभाषा सांगणाऱ्या आणि संविधानाची शिल्पकार